श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची जी आपली माहिती असणार आहे ती खास दत्त जयंती निमित्त असणार आहे, कारण दत्त जयंती जवळ येत आहे आणि त्यासोबतच उद्यापासून प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रात अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे। या व्यतिरिक्त जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे देखील सप्ताह सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वामींना किंवा दत्त महाराजांना नवस कसा करायचा किंवा आपली इच्छापूर्ती कशी करून घ्यायची आपल्या महाराजांकडून, हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। चला तर मग सुरुवात करूया। आता स्वामींना किंवा दत्त महाराजांना नवस कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी एकच गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की स्वामींना कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नवस करावा लागत नाही। नवस न करता स्वामी महाराज आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारच असतात, पण कधी कधी आपला संयम सुटतो आणि आपल्या मेहनतीला जर फळ मिळत नसेल तर मग आपण पुन्हा स्वामींकडेच जातो। म्हणूनच स्वामींकडून एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जर तुम्हाला नवस करण्याची इच्छा असेल तर त्याची काय पद्धत आहे किंवा कशा पद्धतीने करावा हे तुम्ही जाणून घ्या। पण तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण करणारच आहेत, यावर देखील डोळे झाकून विश्वास ठेवा। तर चला सुरुवात करूया। तर बघा, आता स्वामींना नवस करण्यापूर्वी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे। आता स्वामींना किंवा दत्त महाराजांना आपल्याला नवस करायचा आहे, कारण स्वामी महाराज दत्त महाराज हे वेगळे नाही। म्हणून दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल तिथे दोनही ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात। दोनही मंदिर नसतील आणि तुमच्या गावामध्ये कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जरी तुम्ही नवस केला तरीही चालणार आहे। पण जर गावात केंद्र असेल स्वामींचं तर शक्यतो तिथे जा किंवा दत्त मंदिरात जा, पण नसेल तर मग पर्याय म्हणून तुम्ही विष्णू भगवानांच्या विठ्ठलाच्या मंदिरात नक्कीच जाऊ शकतात। जाताना आपल्याला एक श्रीफळ घेऊन जायचं आहे। आता ह्या श्रीफळावर आपली इच्छा सांगायची आणि मग हे श्रीफळ स्वामींना अर्पण करायचं किंवा दत्त महाराजांना अर्पण करायचं। आता हा नवस तुम्हाला कधी करायचा आहे तर उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे, त्यामुळे या सप्ताह काळात तुम्ही कधीही करू शकतात किंवा मग दत्त जयंतीच्या दिवशी जरी केलं तरीही चालणार आहे। आणि अगदीच या 7ही दिवसांमध्ये जमणार नसेल तर मग एखाद्या गुरुवारी तुम्ही हे करू शकतात। पण शक्यतो हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रत्येक केंद्रातलं जे वातावरण आहे ते अजून पवित्र होत असतात, कारण त्या ठिकाणी प्रत्येक सेवा चाललेली असते, सामूहिक सेवा केल्या जातात, प्रहरे सुरू असतात आणि त्यामुळे तिथली जी जागा आहे ती अजून जागृत होत असते। त्यामुळे अशा काळामध्ये जर आपण आपली इच्छा त्या ठिकाणी सांगितली तर ती लवकर पूर्ण होत असते। तर जाताना श्रीफळ घेऊन जायचं, त्यासोबतच तुम्हाला अजून काही प्रसाद घेऊन जायचा असेल तर नक्कीच तुम्ही तो घेऊन जाऊ शकतात, पण श्रीफळ मात्र तुम्हाला न्यायचंच आहे। आता त्या ठिकाणी गेल्यानंतर आता हे श्रीफळ आपल्याला दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे आणि या श्रीफळावर आपली इच्छा सांगायची आहे। आता श्रीफळावर इच्छा सांगायची म्हणजे काय तर हातामध्ये ते नारळ पकडून स्वामींना आपली जी इच्छा आहे ती सांगायची आणि त्यासाठी तुम्ही स्वतः देखील प्रयत्न करत आहात हे देखील सांगायचं। जसं की स्वामी महाराज, मला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी मी अतोनात मेहनत घेत आहे, प्रयत्न करत आहे, पण तरीही माझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे आणि तुम्ही मला मदत करा आणि माझी इच्छा पूर्ण करा, अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे। आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला स्वामींसाठी एखादी सेवा देखील करायची आहे, कारण जो सेवा करतो त्यालाच मेवा मिळतो असं आपण ऐकत असतो। त्यामुळे एखादी अशी सेवा निवडायची आहे जी तुम्हाला करणं शक्य होणार आहे। बऱ्याचदा काय होतं की भावनेच्या भरामध्ये आपण खूप मोठ्या मोठ्या सेवा कबूल करतो आणि मग आपल्याकडनं त्या पूर्ण केल्या जात नाही आणि मग अशा वेळेस स्वामी महाराज तर आपल्याला शिक्षा देत नाही, पण आपलं जे मन असतं तेच आपल्याला खातं की अरे मी तर सेवा कबूल केली आणि मग केलीच नाही, मग वाईट काही घडलं तर आपण त्या सेवेवर येतो की सेवा करत नाही म्हणून माझ्या आयुष्यात वाईट घडलं। तर सेवा कुणाचंही वाईट करत नाही, पण जर तुम्हाला झेपत नसेल तर ती सेवा तुम्ही निवडू नका। म्हणूनच जी तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या सेवेचा उल्लेख त्या ठिकाणी करा। आता सेवा म्हटलं तर सेवेचे अनेक प्रकार आहे, त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत आहे, तारक मंत्राचं अनुष्ठान आहे, माळजप आहे, गुरुचरित्र आहे, या व्यतिरिक्त नित्य सेवेमध्ये देखील विविध प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत। त्यापैकी तुम्हाला जी करणं शक्य होणार आहे, जी तुमच्या वेळेनुसार कामानुसार तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती सेवा त्या ठिकाणी स्वामींना सांगायची आहे की स्वामी अशी अशी सेवा मी करणार आहे, पण माझी अशी इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। आणि मग हे जे श्रीफळ आहे ते स्वामींच्या चरणी किंवा दत्त महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे। आता अगदीच गाभाऱ्यात स्वामींच्या चरणांजवळच ते श्रीफळ ठेवलं पाहिजे असं काहीही नाही। बऱ्याचदा तिथले नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात। बाहेर जर बास्केट वगैरे ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ते श्रीफळ ठेवून दिलं तरीही चालणार आहे। आता तिथे सेवा सांगितल्यानंतर आपल्या घरी निघून यायचं। घरी आल्यानंतर स्वामींसमोर बसायचं, स्वामींना पुन्हा एकदा इच्छा सांगायची आणि त्या ठिकाणी बसून संकल्प घ्यायचा की स्वामी
आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार हा माझा विश्वास आहे आणि लगेचच सेवेला सुरुवात करायची। आता बरेच जण काय म्हणतात की मला म्हणजे नोकरी मिळू दे मग मी सेवा करेल। अरे हो, पण स्वामी देखील आपल्याला असं म्हणू शकतात की तू पहिले सेवा कर मग मी तुला नोकरी देतो। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनाप्रमाणे वागण्यापेक्षा आपली इच्छा पूर्ण झाल्यावर सेवा करण्यापेक्षा जर आपण अगोदरच सेवा करायला सुरुवात केली तर निश्चितच आपली इच्छा तर पूर्ण होतेच, पण स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात। त्यामुळे लगेचच सेवेला सुरुवात करायची आहे। आता मी सुरुवातीलाच सांगितलं की सेवा निवडताना तुम्हाला जी सेवा करणं शक्य होणार आहे तीच निवडा। आता त्या सेवेसंबंधी जे नियम आहे ते तुम्ही पहिले जाणून घ्या, ते नियम पाळणं तुम्हाला शक्य होणार आहे का त्याची माहिती घ्या आणि मग त्या पद्धतीने तुम्ही सेवेला सुरुवात करा। आता फार जास्त कडक नियम नसतात, पण जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर गुरुचरित्राच्या पोथीमध्येच जे नियम सांगितलेले आहे ते पाळणं तुम्हाला बंधनकारक राहील। त्यामध्ये ब्रह्मचर्य आहे, मांसाहार आहे, जेवणाबद्दल देखील काही नियम सांगितलेले आहे, त्यामुळे ते नियम आपल्याला पाळावेच लागणार। या व्यतिरिक्त जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतची सेवा निवडणार असाल, माळ जपाची, तारक मंत्राची निवडणार असाल, त्यासाठी मात्र एकच नियम आहे। तो नियम म्हणजे आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे। कुठल्याच सेवेसाठी मांसाहार हा चालत नाही, असंही हिंदू धर्मामध्ये मांसाहार हा वर्जच सांगितलेला आहे। पण तरीही तुमच्याकडे केला जात असेल तर कमीत कमी तुम्ही जी सेवा करणार आहात त्या सेवेच्या काळामध्ये तुम्ही मांसाहार करू नका। बघा, अशा पद्धतीने स्वामींना नवस करा, स्वामींसाठी सेवेला सुरुवात करा। जेव्हा जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा तेव्हा आपोआपच तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यामध्ये देखील तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे। पण इच्छा ठेवताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की इच्छा नेहमी आपल्या स्वतःच्या भल्यासाठी असावी, पण इतरांना त्रास देण्याच्या दृष्टीने किंवा इतरांचं नुकसान व्हावं या दृष्टीने जर आपण एखादी इच्छा मनात धरत असू तर ती आपली कधीही पूर्ण होणार नाही आणि पूर्ण झाली तरीही त्याचं जे वाईट फळ आहे ते देखील आपल्याला भोगावं लागेल। म्हणून इच्छा नेहमी शुद्ध ठेवा, त्या इच्छेसाठी प्रयत्न करा। समजा मी स्वामींना सांगत आहे की स्वामी मला नोकरी लागू द्या आणि जर मी घरातच बसून आहे, मी नोकरी शोधतच नसेल तर मग ती नोकरी मला कसं मिळणार? त्यामुळे आपले प्रयत्न देखील प्रामाणिक असायला हवे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते। कारण स्वामी महाराज देखील अशाच व्यक्तीला मदत करतात जी व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करते। तर असो, तुमच्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण हो एवढी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी थांबवते। तर स्वामी भक्त हो, नवस करण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल, तरीही याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात। आता एक प्रश्न असा राहिला की इच्छा पूर्ण कधी होणार? तर हे बघा, तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा, निश्चितच त्या काळामध्ये तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल। अगदीच तुम्ही 11 दिवसांचा संकल्प केला असेल आणि 11 दिवसात सेवा पूर्ण होणार नसेल तर निश्चितच ती जी काही तुम्ही मनोकामना केलेली आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे, कारण ती स्वामींकडे पोहोचलेली आहे। त्यामुळे लगेचच स्वामींची सेवा करणं बंद करायचं किंवा स्वामींवर अविश्वास दाखवायचा असं काही करू नका। स्वामी आपल्या प्रत्येकाची हाक ऐकत असतात असं मानून जरी आपण एखादी सेवा केली किंवा स्वामींचं नाव घेतलं तर निश्चितच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। सेवा करत असताना मध्ये मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करून द्यायचे आहे, सुतक आलं तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहे आणि पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे। स्त्री, पुरुष, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती कोणीही ही सेवा किंवा हा संकल्प घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीचा नवस करू शकतो। संकल्पाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा सेवेचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊन पुन्हा स्वामींसाठी काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आहे किंवा तिथल्या दानपेटीमध्ये तुम्ही काही दक्षिणा टाकली तरीही चालणार आहे। तर असो, चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।